देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात 42 मंत्र्यांचं मंत्रिमंडळ अस्तित्वात येऊन जवळपास 15 दिवस उलटलेत। या दरम्यान विधिमंडळाची 2 छोटेखानी अधिवेशनही झाली आहेत। उशिरा का होईना खातेवाटपही पार पडलं। मात्र अजूनही 15 ते 20 मंत्र्यांनी मंत्रालयात येऊन कारभार स्वीकारण्याची औपचारिकता पूर्ण केलेली नाहीये। काही मंत्री मनासारखं खातं न मिळाल्यामुळे नाराज आहेत, तर काही मंत्री मनासारखं दालन न मिळाल्यामुळे मंत्रालयाकडे अजूनही पाठ फिरवून आहेत। पालकमंत्री पदाचा वादही अजून सुटलेला नाहीये। ते जाहीर झाल्यावर नाराजीचा जो काही भडका होईल तो निराळाच। म्हणजेच एकूणच फडणवीस सरकारमध्ये सारं काही अलबेल आहे अशी परिस्थिती सध्या तरी नाहीये। कोण कोण आहे नाराज, त्यांच्या नाराजीचं कारण आहे तरी काय, जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून। नमस्कार, मी समीक्षा। विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर 15 दिवसांनी फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला। एकाच फटक्यात फडणवीस यांनी 33 कॅबिनेट व 6 राज्यमंत्री अशा 39 मंत्र्यांना शपथ देऊन टाकली। 2 उपमुख्यमंत्र्यांना धरून आता फडणवीस सरकारमध्ये 42 मंत्री आहेत। अजूनही एक जागा रिकामी आहे, पण या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक ज्येष्ठांना डावलल्यामुळे त्यांच्यात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे। कुणी ती उघड बोलून दाखवली तर कुणी मनात ठेवली। छगन भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना मात्र थेट अजित पवारांशीच पंगा घेऊन नाराजीचा स्फोट झाल्याचं दाखवून दिलाय। मात्र खाते वाटपातही अनेकांच्या वाट्याला दुय्यम खाती आल्यामुळे ते नाराज आहेत। भाजपमधून पंकजा मुंडे, गिरीश महाजन यांची दुय्यम खात्यांवर बोळवण करण्यात आली आहे। मात्र तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करत त्यांनी कार्यभार स्वीकारला। मात्र अजूनही 15 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्र्यांनी विविध कारणांमुळे अद्याप थेट मंत्रालयाचा कारभार स्वीकारलेला नाहीये। काही मंत्र्यांनी त्यांच्या पसंतीचं खातं न मिळाल्याने पदभार स्वीकारण्यास जाणीवपूर्वक विलंब केलाय। मंत्रालय आणि विस्तारित इमारतीमध्ये स्थित बहुतांश मंत्र्यांच्या कार्यालयांमध्ये दुरुस्तीचं काम सध्या सुरू आहे। त्यामुळे 36 मंत्र्यांपैकी जवळपास निम्म्या मंत्र्यांनी अद्याप मंत्रालयात येऊन काम सांभाळू शकलेलं नाहीये। मात्र या मंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर आपापल्या विभागांशी संबंधित बैठका घेऊन कामाला सुरुवात केली आहे। काही मंत्र्यांनी विविध जिल्ह्यांचा दौरा करून आपापल्या विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकाही घेतल्यात। फडणवीस सरकारमध्ये समाविष्ट असलेले सर्व मंत्री जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मंत्रालयात आणि ज्या ठिकाणी त्यांना कार्यालय देण्यात आली आहेत तिथं ते नियमितपणे बसू लागतील असं जाणकार सूत्रांचं म्हणणं आहे। अद्याप मंत्रिपदाचा कार्यभार न स्वीकारलेल्यांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील मंत्र्यांची संख्या जास्त आहे। यामध्ये गुलाबराव पाटील पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री, दादाजी भुसे शालेय शिक्षण मंत्री, उदय सामंत उद्योग मराठी भाषा मंत्री, जयकुमार रावल पणन राजशिष्टाचार मंत्री, अतुल सावे इतर मागास बहुजन कल्याण दुग्ध विकास अपारंपरिक ऊर्जा मंत्री, शंभूराज देसाई पर्यटन खनिकर्म माजी सैनिक कल्याण मंत्री, आशिष शेलार माहिती तंत्रज्ञान सांस्कृतिक कार्य मंत्री, दत्तात्रय भरणे क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्याक विकास व अवकाश मंत्री, शिवेंद्र सिंग भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री, माणिकराव कोकाटे कृषी मंत्री, नरहरी झिरवळ अन्न व औषध प्रशासन विशेष सहाय्य मंत्री, संजय सावकारे वस्त्रोद्योग मंत्री, भरत गोगावले रोजगार हमी फलोत्पादन खारभूमी विकास मंत्री, मकरंद जाधव पाटील मदत व पुनर्वसन मंत्री, प्रकाश आंबेडकर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री। यामध्ये काही राज्यमंत्र्यांचाही समावेश आहे, ते म्हणजे आशिष जयस्वाल वित्त नियोजन कृषी मदत व पुनर्वसन विधी व न्याय कामगार मंत्री, माधुरी मिसाळ नगर विकास परिवहन सामाजिक न्याय वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विकास व अवकाश मंत्री, पंकज भोयर गृह ग्रामीण गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार खनिकर्म मंत्री, मेघना बोर्डीकर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण पाणी पुरवठा आणि स्वच्छता ऊर्जा महिला व बालविकास सार्वजनिक बांधकाम मंत्री, इंद्रनील नाईक उद्योग सार्वजनिक बांधकाम उच्च व तंत्र शिक्षण आदिवासी विकास पर्यटन मृद आणि जलसंधारण मंत्री। या तिन्ही पक्षातील नाराज मंत्र्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून केला जात आहे। ज्या मंत्र्यांना दुय्यम खातं मिळालं आहे त्यांना चांगले बंगले देऊन बोळवण करण्याचा प्रयत्नही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून करण्यात आला। आता पालकमंत्री पदावरूनही रुसवे फुगवे सुरू आहेत, म्हणूनच तर अजून नव पालकमंत्री जाहीर होऊ शकलेले नाहीयेत। एकूणच फडणवीस सरकार प्रचंड बहुमतात असलं तरी त्यांच्या सरकारमध्ये सारं काही अलबेल निश्चितच नाहीये। आता याचे पडसाद कधी व कसे उमटतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे।